आल्याच्या नंतर खूप छान वाटायला. पाहू शकता खूप खोल दरी आहे. पाऊलवाट या मराठमोळ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. राम राम मंडळी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ब्रह्मगिरी आणि दुर्ग भांडार या दोन ठिकाणास भेट देणार आहोत आणि त्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. जास्त वेळ न दवडता व्हिडिओला स्टार्ट करू. आणि हां, एक सांगतो तुम्हाला, भल्या पहाटे आम्ही ब्रह्मगिरी चढण्यासाठी चालू केला. तुम्ही हा बघा व्हिडिओ. पाच 10 मिनिट ट्रॅक केला. पाठीमागच्या साईडला अप्रतिम दृश्य दिसत आहे. अंधार निवळला होता. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला. पूर्व दिशा नटून तयार होती. तिचे यावेळीचे सौंदर्य पहाटेला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जात होते. असे क्षण पाहिल्यास दिवसभर पुरेल इतका उत्साह मिळतो. ब्रह्मगिरी धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचा असा हा गड. भाविक आजही मोठ्या श्रद्धेने चढतात. महाराष्ट्रातील गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीचे उगमस्थान येथे आहे. या डोंगर रांगेस त्रिंबक डोंगर रांगा असे म्हणतात. या डोंगर रांगेमध्ये हरिहर, त्रिंबकगड, अंजनेरी आणि गडगडा हे किल्ले येतात. हा गड श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरच्या मागे उभा आहे. ब्रह्मगिरी चढत असता आमच्यासोबत छोटासा गॅस होता. मग काय, थोडासा ट्रेक केला आणि आम्ही टी ब्रेक घेतला. पायथ्यापासून चढायला लागलं की तो खूप उंच वाटतो आणि शेवटचा टप्पा सरळ उभा आहे. अरुंद वाटेने किल्ल्यावर जावे लागते. तसेच खडकात कोरलेल्या पायऱ्याही लागतात. खडकात कोरलेल्या पायऱ्या चढत असताना माकडाने आम्हाला खूप त्रास दिला. या ठिकाणी माकडाने उच्छाद बांधलेला आहे. येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांच्या बॅगच्या चेन खोलून त्यातील खाण्याच्या वस्तू ते घेऊन जातात. आणि या गोष्टीची प्रशासनाने नोंद घ्यावी असं मला वाटतं. येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना एक विनंती अशी आहे की या ठिकाणी आल्यास माकडांना खायला देऊ नका, कारण ते असं परेशान करतात. या ठिकाणी माकडांनी खूप उच्छाद मांडला आहे. येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास देत आहेत. जर तुम्ही हा गड चढत असाल तर सोबत एक काठी नक्की ठेवा. खालून वर येताना माकडांनी आम्हाला खूप त्रास दिलेला आहे. जर इथे येत असाल तर एक काठी सोबत राहू द्या. येताना खूप भीती वाटली, पण इथं आल्याच्या नंतर खूप छान वाटायला. वजी सर, तुमची फार आठवण झाली, कारण की फार वरी गडावर आम्ही चढलो आणि तुमची आठवण करून प्रत्येक पायरीवर चढत राहिलो. हा किल्ला कोणी बांधला हे माहिती नसले तरी हा फार जुना आहे. कारण देवगिरीचा राजा रामदेव यादवाने हा गड जिंकल्याची नोंद आढळते. 1670 मध्ये वनी दिंडोरीस झालेल्या लढाईत मोरोपंतांनी किल्ला जिंकून घेतला. ब्रह्मगिरी उर्फ त्रिंबकगड हा किल्ला समुद्र सपाटीपासून 4248 फूट एवढा आहे. पायऱ्याचा पॅच संपलेला आहे. आता हसायला लागलेला आहे.
या किल्ल्यावरून हर्षगड, अलंकुलंग मदन, कळसुबाई, औंढा पट्टा असे किल्ले दिसतात. जटा मंदिरास भेट दिली आणि जटा मंदिरच्या शेजारी असणारी पाऊलवाट धरली. ही पाऊलवाट आपल्याला घेऊन जाते थेट दुर्ग भांडारवर. ब्रह्मगिरीवर जरी 12ही महिने भाविकांची गर्दी असली तरी दुर्लक्षित असल्यामुळे सहसा दुर्ग भांडारच्या वाटेला कोणी जात नाही. जटा मंदिराच्या जवळून जाणारी वाट आम्ही चालू लागलो. भाविकांची गर्दी मागे टाकत खोलदरीच्या बाजूने जाणाऱ्या पाऊल वाटेने आम्ही पुढे जात होतो. ही वाट अतिशय थरारक असून गवतातून जाणारी ही वाट आमचे लक्ष वेधून घेत होती. पाहू शकता खूप खोल दरी आहे. थोडंसं पुढं आल्यास डोंगराचे पोट फाडून पायऱ्या कोरलेल्या आहेत. या पायऱ्या उतरतानाचा अनुभव फार छान होता. पायऱ्या उतरून थोडंसं पुढं आल्यास ब्रह्मगिरी व दुर्ग भांडार या ठिकाणाला जोडणारा नैसर्गिक पूल आहे. हा पूल पाहता क्षणी मला मगधीरा या पिक्चरची आठवण झाली. त्या साईडला बघू शकता एक 7-8 फुटाचा रस्ता आहे आणि या साईडनं 4,500 फूट खोल आणि या साईडनं 4,500 फूट खोल. हा रस्ता खूप सांभाळून पार करावा लागेल. चित्त थरारक पुलावरून पुढे आल्यास परत डोंगर कोरून पायऱ्या तयार केल्या आहेत. या पायऱ्या चढून दुर्ग भांडारवर जावे लागते. हे मागच्या साईडला बघू शकता अखंड एक दगड कोरून पायऱ्या तयार केलेल्या आहेत. या ठिकाणी फारसे कोणी जात येत नाही. कदाचित या कारणामुळेच येथे रान माजले असावे. गडावर एक टेहळणी बुरुज आहे. त्यावर जाण्यासाठी खडकात पायऱ्या कोरल्या आहेत व या बुरुजावरून खूप सुंदर दृश्य आपल्या नजरेस पडते. या ठिकाणाला भेट देऊन आम्ही परतीची वाट धरली व दुर्ग भांडार या ठिकाणावरील थरार नेक्स्ट लेवल होता. तो आम्ही अनुभवला आणि दुर्ग भांडार या जागेने आमच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली. आम्ही ब्रह्मगिरीवरून दुर्ग भांडार या किल्ल्याला भेट दिली. ही भेट सार्थकी ठरली असं मी म्हणेन. अतिशय सुंदर असा हा गड आहे. गड म्हणजे एकदम छोटा एक टेहळणी बुरुजच आहे तिथे, बाकी काहीच नाहीये. पण त्यासाठी तिथे जाण्यासाठी जे 2 पॅच आहेत ते अतिशय सुंदर आणि थरारक आहेत. आणि ही जी वाट आहे ही सुद्धा एकदम थरारक आहे. या साईडला एकदम खोल दरी आहे.
ब्रह्मगिरी आल्यास या ठिकाणाला एक भेट जरूर द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.